नाव ट्रिगोनमेट्रिक रेशोज ऑफ 120 डिग्री. आता 120 डिग्री अँगल कुठे येईल? 120 डिग्री अँगल सेकंड क्वार्टरमध्ये. हे 120 डिग्री घेतला स्टँडर्ड पोझिशनमध्ये, हे 120 डिग्री. मग आता पी पॉईंट, या पी पॉईंटचं एक्स आणि वाय कॉर्डिनेट पाहिजे आपल्याला. पी पॉईंटचा एक्स आणि वाय कॉर्डिनेट. मग काय करायचं? इथे पी एम परपेंडिक्युलर काढा, एक्स ॲक्सिस हा परपेंडिक्युलर काढला. आता तुम्ही तो वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढला तरी चालतंय. तुम्हाला फक्त 30, 60, 90 किंवा 45, 45, 90चं थेरम यूज करायचं असतं. पीचे कॉर्डिनेट काढायचे, ते आपल्याला एनी हाऊ कॉर्डिनेट फाइंड आउट करायचे. मग तुम्ही इकडे एकतर परपेंडिक्युलर काढा किंवा इकडे काढा. ठीक आहे, आपण एक्स ॲक्सिसवर घेऊया थ्रू आउट परपेंडिक्युलर. आता कुणी असा क्वेश्चन विचारायचा नाही की वाय ॲक्सिसवर घेतल्याने काय होतं. काहीच फरक नाही पडत. तुम्हाला तिथं थिअरम यूज करायचं आहे 30, 60, 90 किंवा 45, 45, 90चं थेरम. ते थेरम यूज करून तुम्हाला ते कॉर्डिनेट फाइंड आउट करायचं. ते वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर घेतला तरी काढता येतात, एक्सवर घेतला तरी काढता येतात. ठीक आहे, मी एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर घेतला पी एम. आता हा अँगल किती असेल? हा जर 120 आहे तर त्याचा हा लिनियर पेअरमधला किती असेल? हा 60 डिग्री असेल नक्कीच. बरोबर आहे, हा आहे 60 डिग्री. आणि हा अँगल किती असणार आहे? हा अँगल असेल 30 डिग्री, कारण हा 90 आहे. मग आता इथे ही रेडियस तर 1 आहे. आपण हे बाय युझिंग स्टँडर्ड युनिट सर्कल काढतोय. स्टँडर्ड युनिट सर्कल, स्टँडर्ड सर्कल म्हणजे सेंटर कुठं? ओरिजिनवर. युनिट म्हणजे त्याची रेडियस किती? 1. स्टँडर्ड युनिट सर्कलचा यूज करून आपण हे सगळं फाइंड आउट करतोय. मग आता हे 60च्या अपोजिट साईडची लेंथ किती असणार आहे? मी थोडंसं इथे व्यवस्थित लिहितो. हे 30 डिग्री, हा अँगल इथेच लिहितो 30 डिग्री. 30 डिग्री. मला सांगा 60च्या अपोजिट साईडची लेंथ किती असेल? 60च्या अपोजिट साईडची लेंथ √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. आणि 30 डिग्रीच्या अपोजिट साईड हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. हाफ म्हणजे 1ची हाफ आणि इथं 1ची √3/2. बरोबर आहे. मग आता तुम्हाला पीचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट मिळालेले आहेत. ते काय आहेत एक्स आणि वाय कॉर्डिनेट? इकडे लिहितो मी. एक्स कॉर्डिनेट हा असतो हाफ, वाय कॉर्डिनेट हा, हे डिस्टन्स वाय कॉर्डिनेट आहे. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये ह्या दोघांचे साईन कसे असतील? एक्सला निगेटिव्ह साईन असेल, वायला पॉझिटिव्ह असेल. मग आपण रेशोज डिफाईन करूया. इथे साईन 120 डिग्री, कॉस 120 डिग्री, टॅन 120 डिग्री, कॉट 120 डिग्री, सेक 120 डिग्री आणि कोसेक 120 डिग्री. आता डेफिनेशन काय आहे? साईनची डेफिनेशन काय आहे? वाय अपॉन आर. ही एक्स अपॉन आर. ही काय आहे? वाय अपॉन एक्स. ही काय आहे? एक्स अपॉन वाय. ही याचा रेसिप्रोकल आर अपॉन एक्स, हे ह्याचा रेसिप्रोकल आर अपॉन वाय. 120 डिग्री. आता पीचे कॉर्डिनेट काय आले? ते एक्सची व्हॅल्यू ही आली, वायची व्हॅल्यू ही आहे. बरोबर. आणि आरची व्हॅल्यू 1 आहे. मग आता एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू काय आली? √3/2 इथे पुट करूया. अपॉन आरची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे आन्सर काय येणार? √3/2. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे इथे? -1/2 अपॉन आरची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे -1/2. वायची व्हॅल्यू आहे √3/2 अपॉन एक्सची व्हॅल्यू आहे -1/2, म्हणजे -√3. एक्सची व्हॅल्यू आहे -½ वायची व्हॅल्यू आहे किती? √3/2. हे काय येईल? -1/√3. याचा रेसिप्रोकल येतो ना इथे. बरोबर. हे दोन्ही एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. आता जसं इथं टॅनचा रेसिप्रोकल कॉट लिहिला, तसं इथे याचा रेसिप्रोकल काय येईल? -2 येईल. याचा रेसिप्रोकल काय येईल? 2/√3 येईल. ठीक आहे. बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये बरोबर साईन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह आले. तुम्हाला आठवतं ना, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. इथे साईन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह असतात. समजलं. हे सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे 120 डिग्रीचे कुठलेही ट्रिगोनमेट्रिक रेशोज कसे काढता येतात. आता हे पुढे आपल्याला ट्रिगोनमेट्री सेकंड हा जो थर्ड चॅप्टर आहे, याच्यामध्ये अलाइड अँगलचा यूज करून ह्या सगळ्या गोष्टी काढता येतात. पण आपल्याला स्टँडर्ड युनिट सर्कलचा यूज करून पण ह्या गोष्टी कशा काढता येतात, सगळं जे अँगल्सचे ट्रिगोनमेट्रिक रेशोज
ते याच्यामध्ये शिकतोय आपण. ठीक आहे, आता इथे व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या सगळं. राईट ऑन. आता पुढे रँडमली आपण एक घेऊया. कुठला अँगल घ्यायचा? सपोज 240 डिग्री घेतला. 240 डिग्री. तर आता 240 डिग्री कुठे येतो अँगल? डिग्री. आता 240 इथपर्यंत तर बघा, हे असं 180 आणि त्याच्या पुढे 240 येईल. इथं 270 आहे, बरोबर आहे. मग आता 240 डिग्री स्टँडर्ड पोझिशनमध्ये घेतला. फक्त आपल्याला इथे काय पाहिजे तर त्याचं टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं आहे. ही रेडियस तर त्याची 1 आहे. हा अँगल 240 डिग्री आहे स्टँडर्ड पोझिशनमध्ये. ह्या पीचे आपल्याला घ्यायचे आहेत एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स. मग आता ते कसे फाइंड आउट करायचे? तर इथे परत आपण एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर घेऊया. एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर घेतल्यावर ह्या पीचे कॉर्डिनेट तुम्हाला मिळतील. कसे? इथे परत इथपर्यंत 180 आहे ना, 240मधून 180 सबट्रॅक्ट केला तर हा एवढा अँगल काय मिळतो इथला, हा अँगल हा 60 डिग्री मिळेल. आणि मग हा 90 डिग्री आहेच, तर हा किती होईल? 30 डिग्री. मग आता 30, 60, 90चं थेरम युजफुल आहे, मी सांगितलं आहे तुम्हाला. 30च्या अपोजिट साईड काय असेल? हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. 60च्या अपोजिट साईड √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज, बरोबर आहे. आता पीचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट काय होतात? पीचे एक्स कॉमा वाय कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट काय? हे डिस्टन्स. वाय कॉर्डिनेट काय? हे डिस्टन्स. पण क्वाड्रंट कुठला आहे इथे? थर्ड क्वाड्रंट आहे. म्हणजे याला साईन कसे येणार आहेत? निगेटिव्ह निगेटिव्ह, बरोबर आहे. मग इथे आपण डेफिनेशन्स यूज करूया. इथे लिहितो मी, हे 240 डिग्रीचे काढतोय आपण. टॅन ऑफ 240, कॉट ऑफ 240, सेक ऑफ 240, कोसेक ऑफ 240. आता डेफिनेशन्समध्ये व्हॅल्यूज आपण पुट करूया. वायची व्हॅल्यू काय आहे? -√3/2. आरची व्हॅल्यू काय आहे? 1. काय येणार हे? -√3/2. एक्सची व्हॅल्यू काय आहे? -½ अपॉन आरची व्हॅल्यू 1. काय येणार हे? -½ आता वायची व्हॅल्यू -√3/2 आणि एक्सची व्हॅल्यू -½ तर हे राहील √3. तसंच मायनस मायनस साईन गेलं 2 2 कॅन्सल झालं. आता हे सगळे रेसिप्रोकल्स आहेत. याचा रेसिप्रोकल 1/√3, याचा रेसिप्रोकल -2, याचा रेसिप्रोकल काय येईल? -2/√3. अदरवाईज तुम्ही याचा रेसिप्रोकल याचा इथं पुट करून तिथेच येणार आहे आन्सर. तर समजलं 240 डिग्रीच्या व्हॅल्यूज आपण कशा फाइंड आउट केल्या. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या. आता पुढे आणखी एक घेतो मी निगेटिव्ह अँगल, लास्ट वन. सपोज ट्रिगोनमेट्रिक रेशियोज ऑफ -300 डिग्री. -300 डिग्री फाइंड आउट करायचे. मग -300 डिग्री स्टँडर्ड पोझिशनमध्ये असा येईल ना, इकडे, बरोबर. -300 डिग्री असा येईल अँगल. दिस इज -300 डिग्री. कळतंय ना हे -300 डिग्री कसा घेतलाय तो?
निगेटिव्ह साईडने काउंट केला तो इथपर्यंत येतो. तो इथपर्यंत हे बघा -90 -180 -270 त्याच्या पुढे अजून 30 ॲड केले की तो मिळतो. मग आता इथे पी पॉईंट आहे त्याच्या टर्मिनल आर्मवर. आता इथे ही रेडियस किती आहे त्याची 1 आहे. इथे पी एम परपेंडिक्युलर काढला. आता हे मेजर किती आहे रे, इथपर्यंत हा त्याचा ॲब्सोल्यूट अँगल घेतला म्हणजे खराखुरा अँगल, निगेटिव्ह साईड कन्सिडर न करता आपल्याला इथली ही सॉलिड व्हॅल्यू काढायची ना. तर हा -300चा +300 घेतला तर त्यात आणखी 60 मिळवले की मग काय मिळेल, एक राऊंड मिळेल. बरोबर आहे, एक सर्कल मिळेल. म्हणजे हा अर्थातच अँगल किती असणार आहे 60 डिग्री. कुणीही त्याला -60 म्हणायचं नाही कारण आपल्याला हा ट्रायंगलसाठीचा अँगल काढायचा आहे. हा 300 आहे. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं आहे, निगेटिव्ह साईन इंडिकेट करतं आहे निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन. मग ह्या ट्रायंगलसाठी, फक्त ह्या ट्रायंगलसाठी हा अँगल आहे 60 का, तर ह्या राऊंडमध्ये हा 360मधून 300 सबट्रॅक्ट केले 60 राहिले. आता अर्थातच हा 90 आहे तर हा असेल 30 डिग्री. मग आता पुन्हा 30 डिग्रीच्या अपोजिट साईड काय असते, हाफ 60च्या अपोजिट साईड √3/2 असते. मग आता पीचे कॉर्डिनेट काय मिळतात, हे डिस्टन्स x आणि हे डिस्टन्स y. x ची व्हॅल्यू हाफ, y ची व्हॅल्यू √3/2, r ची व्हॅल्यू 1. आता इथे -300 डिग्री, -300 डिग्री, -300 डिग्री. व्हॅल्यू पुट करूया. y ची व्हॅल्यू काय आहे √3/2/1. x ची व्हॅल्यू 1/2/1. आता हे येईल √3/2, हे येईल 1/2. y ची व्हॅल्यू आहे √3/2 x ची व्हॅल्यू आहे 1/2 तर हे √3. याचा रेसिप्रोकल 1/√3, याचा रेसिप्रोकल 2, याचा रेसिप्रोकल 2/√3. व्हॅल्यूज फाइंड आउट केलं. तुम्ही बाय डेफिनेशन पण फाइंड आउट करू शकता खालच्या 3. तर कुठलाही अँगल आला तर तुम्हाला ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. ठीक आहे, वेगवेगळे आता वेगळ्या क्वाड्रंटमध्ये येणारे अँगल आपण फाइंड आउट केले. तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झरसाइज 3.1 एक्झरसाइज 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्ही सॉल्व करायचा आहे. होमवर्क सॉल्व करायचं आहे. त्याच्यामध्ये जे येत नाही ते तुम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये मला डाऊट्स सेशनमध्ये विचारायचे, जे तुम्हाला सॉल्व होत नाही ते. समजलं का? राईट डाऊन, हे लिहून घ्या. लिहिलं? आता आपल्याला बघायचं आहे trigonometric ratios or trigonometric functions of quadrantal angle angles. Angle in quadrant आणि quadrantal angle मध्ये काय फरक आहे? अँगल इन क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगलमध्ये काय फरक आहे? तर क्वाड्रंटल अँगलचे हे क्वाड्रंटल अँगल आहेत बघा. हा 90 डिग्री, 0 डिग्री, हा 0 डिग्री इथंच आहे. हा 90 डिग्री, हा 180 डिग्री, हा 270 डिग्री, हा 360 डिग्री, हा 450 डिग्री. हे सगळे क्वाड्रंटल अँगल आहेत. और -90, -180, -270, -360, -450 अँड सो ऑन, हे सगळे काय आहेत? क्वाड्रंटल अँगल्स आहेत. समजलं? 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री अँड सो ऑन, हे सगळे क्वाड्रंटल अँगल आहेत. तर ह्यांचे ट्रिगोनमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट करायचे? बघा,
आता मी पहिल्यांदा 0 डिग्रीचे घेतोय. 0 डिग्री. 0 डिग्रीचे ट्रिगोनमेट्रिक रेशोज कसे फाइंड आउट करायचे. इथं मेजर आहे 0 डिग्री. तर 0 डिग्री हे आता रेडियस किती आहे, ही 1 आहे. आता त्याच्या टर्मिनल आर्मवर जो पॉईंट आहे, टर्मिनल आर्मवर जो पॉईंट आहे तो पी पॉईंट इथं असणार आहे 0 डिग्रीला. म्हणजे इनिशियल आर्म इथेच, टर्मिनल आर्म सुद्धा इथेच. मग याचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट काय येतात. एक्स कॉर्डिनेट त्याच्या रेडियस एवढाच येईल सर्कलच्या, तो येईल 1 आणि वाय कॉर्डिनेट येईल 0. मग आता आपण डेफिनेशन्स काय आहेत. साइन थिटा म्हणजे साइन 0, कॉस 0, टॅन 0, कॉट 0, सेक 0 आणि कोसेक 0. y अपॉन एक्स, y अपॉन आर, एक्स अपॉन आर, y अपॉन एक्स, त्याच्यानंतर r अपॉन एक्स, त्याच्यानंतर r अपॉन हे y अपॉन एक्स, एक्स अपॉन y, r अपॉन एक्स, r अपॉन y. आता एक्सची व्हॅल्यू काय आहे 1, वायची व्हॅल्यू काय आहे 0 आणि आरची व्हॅल्यू आहे 1. मग आता वाय अपॉन आर म्हणजे 0 अपॉन 1, एक्स अपॉन आर 1 अपॉन 1, वाय अपॉन एक्स 0 अपॉन 1, त्याच्यानंतर एक्स अपॉन वाय 1 अपॉन 0, आर अपॉन एक्स 1 अपॉन 1 आणि आर अपॉन वाय 1 अपॉन 0. तर काय काय व्हॅल्यूज येतात ह्या. ही 0 अपॉन एनिथिंग 0, 1 अपॉन 1 1, 0 अपॉन एनिथिंग 0, 1 अपॉन 0, एनिथिंग अपॉन 0 नॉट डिफाइंड, 1 अपॉन 1 1 अँड 1 अपॉन 0 नॉट डिफाइंड, इन्फिनिटी. तर ह्या 0 डिग्रीच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. बरोबर आहे. आता आपण 0 डिग्री फाइंड आउट केलं, आपण 90 डिग्री फाइंड आउट करू. इथे येईल 90 डिग्री अँगल. आता मी 90 डिग्री दाखवतो इथे पर्पल कलरने. 90 डिग्रीचा टर्मिनल आर्म इथे येईल. आता याची रेडियस किती आहे स्टँडर्ड युनिट सर्कलची 1 आहे. मग आता हा पी पॉईंट त्याचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट घ्यायचे. हे 90 डिग्री मेजर आहे. आपल्याला हे रेशोज डिफाईन करण्यासाठी काय हवं असतं, एक्स वाय कॉर्डिनेट आणि त्या सर्कलची रेडियस. मग आता रेडियस आपण 1 घेतली. बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल फाइंड आउट करतोय आपण ट्रिगोनमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल. मग आता एक्स कॉर्डिनेट त्याचा काय आहे 0 आणि वाय कॉर्डिनेट काय आहे, वाय कॉर्डिनेट हा 1 आहे, रेडियस एवढाच. मग आता आरची व्हॅल्यू 1, एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 1 मिळाली. मग आता इथे व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. इथे 90 डिग्री अँगल आहे, 90 90 90 90 डिग्री. वाय अपॉन आर, वायची व्हॅल्यू 1, आरची व्हॅल्यू 1, एक्सची व्हॅल्यू 0, आरची व्हॅल्यू 1, वाय 1, एक्स 0, एक्स 0, वाय 1, आर 1, एक्स 0, आर 1, वाय 1. काय येणार आता इथे, हे 1, इथे एक्स अपॉन आर हे 0, हे 1/0 नॉट डिफाईंड, 0/1 0, हे इन्फिनिटी, हे 1. 90 डिग्रीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या आपण. बरोबर आहे. आता आपण पुन्हा फाइंड आउट करूया 180 डिग्री. 180 डिग्रीसाठी अँगल हा इथे येईल 180 डिग्री. बघा 180 डिग्री पी पॉईंट, त्याचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट काय येणार, ही रेडियस आहे 1. तर एक्स आणि वाय कॉर्डिनेट काय येणार आहेत त्याचे, एक्स कॉर्डिनेटची ही व्हॅल्यू -1 आणि वाय कॉर्डिनेट काय येणार आहे 0. R1 आहेच. आता इथे फक्त मेजर काय येणार आहे,
इथे फक्त 90 डिग्री ऐवजी काय येणार आहे 180 डिग्री. मी ते रॅडियनमध्ये लिहितो पाय. 180 डिग्रीला आपण काय म्हणतो पाय. तर हे पाय पाय पाय. सांगा एक्सची व्हॅल्यू काय आहे -1. एक्सची व्हॅल्यू काय आहे -1. वायची व्हॅल्यू काय आहे 0. आरची व्हॅल्यू आहे 1. मग आता सांगा वायची व्हॅल्यू 0, आरची व्हॅल्यू 1. एक्सची व्हॅल्यू -1, आरची व्हॅल्यू 1. वायची व्हॅल्यू 0, एक्सची व्हॅल्यू -1. आता हे रेसिप्रोकलच आहेत, मी लिहून टाकतो पटपट. 1/-1, 1/0. 0/1, 0/1 काय येणार आहे 0. हे -1, हे 0, हे नॉट डिफाईंड, हे -1, हे नॉट डिफाईंड. समजलं 180 डिग्रीच्या व्हॅल्यूज कशा येतात. आता आपण परत 270कडे जाऊया. हे लिहून घेत जायचं. जिथे मी एक व्हॅल्यू कंप्लीट केली तिथे तुम्ही 0 डिग्रीला व्हिडिओ वाटल्यास रिव्हर्स घेऊन बघा. 0 डिग्रीच्या लिहून टाका 90 डिग्री 180 डिग्री. आता 270 डिग्रीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया आपण. टू 270 डिग्री अँगल इथे येतो. पी पॉईंटचे कॉर्डिनेट काय होतील एक्सची व्हॅल्यू. आता हे R1 आहे ना, हे 270 डिग्री अँगल आहे. आर किती आहे 1. मग आता R1 आहे, हे डिस्टन्स 1 एवढंच काय असेल त्याचा वाय कॉर्डिनेट, मात्र तो निगेटिव्ह असेल. आणि एक्स कॉर्डिनेट काय असेल 0. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू -1 आणि आरची व्हॅल्यू 1 आहे. डिफाईन केलं आपण साइन 270 डिग्री, कॉस 270 डिग्री, टॅन 270 डिग्री, कॉट 270 डिग्री, सेक 270 डिग्री, कोसेक 270 डिग्री. हे काय असणार आहे y/r, x/r, y/x. इथे x/y, हे r/x, हे r/y. आता वायची व्हॅल्यू काय आहे -1, आरची व्हॅल्यू 1, एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 1. वायची व्हॅल्यू -1, एक्सची व्हॅल्यू 0, हे 0 -1, हे 1/0 आणि हे 1/-1. काय व्हॅल्यूज येतात 270 डिग्रीच्या. हे -1, हे 0, हे इन्फिनिटी, हे 0, हे इन्फिनिटी आणि हे -1. समजलं 270 डिग्रीच्या व्हॅल्यूज क्वाड्रंटल अँगल. तर या कुठल्याही क्वाड्रंटल अँगलच्या व्हॅल्यूज हे आपल्याला फाइंड आउट करतात. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय असतात की त्या स्टँडर्ड अँगलचा, क्वाड्रंटल अँगल असा स्टँडर्ड अँगल असतो की त्याचा टर्मिनल आर्म फक्त कुठल्या तरी ॲक्सिसच्या अलॉंग असतो. म्हणजेच काय की त्याचे मेजर्स हे 90 डिग्रीचे इंटिग्रल मल्टिपल असतात. क्वाड्रंटल अँगलचे मेजर्स हे 90 डिग्रीचे इंटिग्रल मल्टिपल्स असतात, लक्षात ठेवा. समजलं ना. आता ह्या व्हॅल्यूज लिहून घ्या 270 डिग्रीच्या. आता मी अजून फक्त एका क्वाड्रंटल अँगलची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करून देतो आणि मग तुम्ही बाकीचा होमवर्क लिहायचा आहे. आता घेऊया आपण -270 डिग्री. तर -270 डिग्री म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन येईल. हे -270 डिग्री, -270 डिग्री. मग -270 डिग्रीचा पी पॉईंट इथे येईल. हे बघा, ही रेडियस =1 आहे. इथे पी पॉईंट त्याचे एक्स आणि वाय कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट अर्थातच पुन्हा एवढा असेल, ह्या डिस्टन्स एवढा. सॉरी, एक्स कॉर्डिनेट 0 असेल, वाय कॉर्डिनेट हे डिस्टन्स एवढा असेल 1. आता एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 1 आणि आरची व्हॅल्यू 1 आहे. मग साइन -270 डिग्री, कॉस -270 डिग्री, टॅन -270 डिग्री,
cot minus 270 degree, sec minus 270 degree, cosec minus 270 degree. Y upon x, sorry, y upon r, x upon r, y upon x, x upon y, r upon x, r upon y. व्हॅल्यूज y ची व्हॅल्यू काय आहे 1, r ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू 0, r ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू 0. आता याचे रेसिप्रोकल्स हे 0 अपॉन 1, 1 अपॉन 0, त्याच्यानंतर हे 1 अपॉन 1, येईल 1, हे 0, इन्फिनिटी, 0, इन्फिनिटी आणि हे 1. समजलं मायनस 270 डिग्रीच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायचे ते. इथे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. राईट डाऊन. आता याच्यानंतर तुम्हाला एक होमवर्क देतो मी. तुम्ही ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. होमवर्क. फाइंड trigonometric ratios of 450 degree minus 360 degree, 360 degree minus 450 degree minus 450 degree, त्याच्यानंतर अजून मायनस 180 डिग्री. एवढे 5 व्हॅल्यूज तुम्ही बाय युझिंग स्टँडर्ड सर्कल, बाय युझिंग स्टँडर्ड युनिट सर्कल, हे लेक्चर संपल्यानंतर लगेच ह्याच्यावरच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. हा होमवर्क दिला आहे. समजलं. राईट डाऊन. 10, 9, 8, 7